नमस्कार गाववाल्यांनो, माझी गुड मॉर्निंग झालेली आहे आणि आज काही सकाळी मी चाय बनवूक नाही, त्यामुळे पेरू आणि ॲपल होता त्या कापून घेतला आणि खाल्लं सकाळी. आणि त्यांना पण 2-3 फोडे दिले. ते म्हणाले माका एवढा नको म्हणून त्यांनी 2-3 फोडे खाल्ल्याने त्याच्यामध्ये थोडंसं चाट मसाला टाकलेला आहे. आणि मग कपडे वगैरे धुवून झाले तर म्हटलं आता जेवणाची काय तयारी करायची म्हणून पटकन मसुरा भिजत घातला. आणि रात्री मी छोले भिजत घातले. ते पहिले कुकरला लावून घेतलं आणि मग मसुरा धुवून घेतला आणि थोडा वेळ भिजत घालून ठेवलं. तर म्हटलं कसं थोडा वेळ भिजत घालून ठेवले का पटकन शिजतले म्हणून. आणि आजकालच्या लोकांना काय झालं काय माहिती, नुसतं आपल्याबद्दल मागे बोलतात आणि आपण कोणाला सांगितलं काय म्हणतले हां नंतर पस्तावतला, ह्या होतला त्या होतला. मी मनातल्या मनात म्हणते तुम्ही लोकांना सांगताच तेव्हा चालतं आणि आम्ही काय बोललो काय तुमच्या आता बोलणार होते, पण जाऊ दे मराठी. आणि नंतर मी माझ्या जेवणाच्या तयारीक लागलेलं आहे आणि पटकन गॅस बीस पेटवलं आहे. आणि मग आपले ह्या राजमा आहोत ते पण माझे उकडून झालेले. आणि राजमा उकडून झाल्यानंतर मग तांदूळ आहेच म्हटलं धुवून घेऊया म्हणून. तोपर्यंत मसुरा पण भिजत घातलेली होती. तर म्हटलं पटकन तांदूळ भात पण ठेवूया एका गॅसवर. आणि मग म्हटलं माठाची भाजी जी आहे ती त्याने आणलेली होती. ते म्हटलं सुकानच जायत तशी, म्हणून म्हटलं थोडीशी पानांची भजी तरी करूया म्हणून. तर पहिले मी काय करून घेतलं, राजमाची भाजी जी आहे ना ती फोडण्यात घातलं. जिरा मोहरी तेल ह्या सगळं टाकलं, कांदो आणि टोमॅटो बघते तर टोमॅटो नव्हते फ्रीजमध्ये, त्यामुळे कांदो बिंदो मसालो हळद लाल तिखट आणि आपला धनापूड ह्या सगळं टाकून जी राजमाची भाजी आहे ती फोडणीक दिली पटकन. आणि राजमाची भाजी होती दिली आणि त्याच्यामध्ये मग सुका खोबरा करपवलेला असताना ताव टाकून दिला. आणि मग एकीकडे मसुरा पण उकडून झालेलो. त्यानंतर मसुराची आमटी पण घालून घेतल्या. मसुराच्या आमटीसाठी फोडणीक तेल आणि थोडंसं कांदो ठेवलेलं आहे तो टाकून दिलं आहे. तो लाल होईपर्यंत वाज परतलं आहे. आणि मग हळद लाल तिखट आणि आपली धनापूड असतं ती टाकलं आहे. आणि मग हकडी राजमाच्या भाजीचा खोबरा मी तुमका बोललं आहे वाटलेला करपवलेला असं सुक्या खोबरा त्या टाकून घेतला आणि मीठ टाकलं आहे चवीपुरतं. आणि मग पटकन बेसन कालवलं आणि ती पानं होती ना माठाची ती धुवून घेतलं आहे. आणि मग त्याची भजी काढून घेतलं आहे. तर म्हटलं वाज गरमागरम भजी मस्त होती. आणि मग संध्याकाळ आम्ही चाय पिऊक घेतला. बाकी तुम्ही सगळे कसे असते नक्की सांगा. भेटाय त्याच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय.